आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतील. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतील. साहेब त्याच्यावर कधीच बोलत नाही. साहेब तुम्ही असं आहे, शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. तर त्याला काय उत्तर द्यायचं मी? फडणवीसांनी असं बोलायला पाहिजे नव्हतं. लोकभावनेला ठेच पोहोचवणारी शब्द त्यांनी काढले. आज 2 वर्ष झाले सलग आमचं आंदोलन सुरू आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने, गांधीगिरीच्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने चालू आहे. असं असताना एकाही मराठ्यानं कुठेही कोणाला गालबोट लागेल असं कधी कृत्य केलेलं नाही. आपले पोलीस बांधव असतील, तुम्ही बघू शकता, सगळे निवांत आहेत बिलकुल. कारण की एकमेकांचा विश्वास आहे. ही यंत्रणा, महाराष्ट्र शासन आणि मराठे हे काय वेगळे नाही. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला असं म्हणून डिवचले, त्याच्यामुळे हे वाटल्यास मराठे अजून खवळलेले आहे. जास्ती ताकदीने मुंबईला येतील, पण शांततेत येतील. तुमची वैयक्तिक तयारी कशी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहात? नक्कीच आमची तयारी झालेली आहे. आम्ही आयचार लावलेला आहे गावातून. काही छोटे पिकअप आहे, मोठे पिकअप आहे, लोकसंख्येवर आहे. सोबत येताना आम्ही लाकडं, भगोने, तांदूळ बिंदूळ सगळं, कांदा लिंबू सगळं घेऊन येणार आहोत. आमच्याजवळ फाऱ्या राहणार आहे, घोदडे राहणार आहे, अथराय पांघर आहे. जय शिवराय. आज आपण नांदेडमध्ये आहोत, शासकीय विश्रामगृह. आज 15 ऑगस्ट सकाळपासून पाऊस सुरू आहे. तरी तुम्ही बघू शकता तिकडे तुफान गर्दी आहे. पाय सुद्धा ठेवायला जागा नाही. गावागावातला, खेड्यापाड्यातला प्रत्येक मराठा या पेटून उठलेला आहे. कधी मुंबईची तारीख 29 ऑगस्ट जवळ येते आणि कधी आम्ही निघतो अशी प्रत्येकामध्ये एक घाई पडलेली आहे. आम्ही 3रा दिवस आहे आजच्या दौऱ्याचा. परभणी झालं, काल लातूर झालं आणि आज नांदेड. प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची ऊर्जा एकदम हाय लेवलला आहे. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज, लाखो नाही करोडो दादा. तर पत्रकारांनी असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारला होता आणि मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं प्रश्न विचारला. त्यावरती त्यांचं उत्तर होतं की कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने यंत्रणा कार्यरत आहे आणि यंत्रणा पोलीस हँडल करेल. तुम्हाला काय वाटतं यावर? नक्कीच